शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाईचे निर्देश. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. नागपुरात आशा कर्मचारी 20 मे पासून संपावर जाण्याचा इशारा. डाटा एंट्रीची सक्ती आणि थकीत रक्कम या विरोधात कर्मचारी आक्रमक. कर्मचाऱ्यांचं मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात धक्कादायक प्रकार. शिक्षिकेवर अत्याचार करत व्हिडिओ व्हायरल करण्याची पोलिसांनी दिली धमकी. इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल. इलेक्ट्रिक वाहनांना टोल मुक्तीची प्रतीक्षा. इलेक्ट्रिक वाहनांना टोल मुक्तीचा मंत्रिमंडळाचा निर्णय. 17 दिवसांनंतरही निर्णयाची अंमलबजावणी नाही. गांधीनगर प्रादेशिक नळ योजनेवरून सतेज पाटील आक्रमक. योजनेचं काम रखडल्याने सतेज पाटलांची नाराजी. योजनेसंबंधित कार्यालयाला टाळं ठोकण्याचा पाटलांचा इशारा. वर्षाअखेरपर्यंत 20 कोटी ईव्ही रस्त्यांवर. ईव्हीच्या किमती घटल्याने आकर्षण वाढले. इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांची पसंती. पुण्यात 8 ते 10 टोळक्यांचा धुडगूस. भर वस्तीत गाड्या फोडत टोळक्यांची शिवीगाळ. पुण्यातील अप्पर इंदिरानगरमधील घटना. धुळे शहरातील पांझरा नदीला जलपर्णीचा वेढा. जलपर्णीमुळे डासांचा प्रादुर्भाव. नागरिकांचे आरोग्य धोक्यात. वडिलांच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग. 10वी पास झाल्याबद्दल शाबासकीच्या बहाण्याने काळं कृत्य. पीडितेनं आईला घडलेला प्रकार सांगितला. पोलिसात तक्रार दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.